नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पर्वणीचे लाभ घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा ताण लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यावर विशेषतः शिर्डी शनी शिंगणापूर या देवस्थान परिसरावर पडणार आहे। हे लक्षात घेऊन राज्य सरकार शिर्डी विमानतळ व नाशिक शिर्डी जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरी व तीन पदरीकरण करणार आहे। या रस्त्याच्या कामासाठी 230 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे। या रस्त्यांच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होऊन कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली आहे। सन 2027 मध्ये कुंभमेळा नाशिकला होणार असला तरी लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीही भाविकांची गर्दी लोटणार आहे। शिर्डी व शनी शिंगणापूर ही दोन्ही देवस्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असून या दोन्ही ठिकाणी भाविक आवर्जून भेट देणार आहेत। हेच लक्षात घेऊन राज्य सरकार व जिल्हा प्रशासन त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक शिर्डी रस्ता व शिर्डी विमानतळावरून नाशिकला जोडणाऱ्या 2 रस्त्यांना 230 कोटी रुपयांचा निधी मंजूरही करण्यात आला आहे। पिंपरी निर्मळ ते निमोण मार्गे नाशिक हा रस्ता चौपदरीकरण करण्यात येणार आहे। त्यासाठी 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। सुमारे 22 किलोमीटर लांबीचा व 16.5 मीटर रुंदीचा हा रस्ता असून रस्त्याच्या मधोमध 1.5 मीटरचा दुभाजक टाकण्यात येणार असून झाडेही लावण्यात येणार आहेत। याच रस्त्यावर 3 ठिकाणी जंक्शन उभारण्यात येणार आहेत। काही ठिकाणी भव्य कमानीही आहेत। भविष्याचा विचार करून या ठिकाणी विजेचे खांब उभारण्यासाठी पाईपलाईन देखील टाकण्यात येणार आहे। याशिवाय कोल्हार लोणी मार्गे जुना नाशिक रस्ता शिर्डी विमानतळाशी जोडण्यात येणार आहे। हा रस्ता 3 पदरी असेल। 13.8 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। काकडे विमानतळ परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरण करण्यात देखील येणार आहे। या रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी तिहेरी परीक्षण केले जाणार असून व त्रयस्थ यंत्रणेमार्फत या रस्त्याची गुणवत्ता तपासणी देखील होणार आहे। त्यात हलगर्जीपणा झाल्याचे निर्देशात आले तर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही नाशिक विभागीय आयुक्तांकडून देण्यात आला आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, शिर्डी।